होते पंडोजी नेवशे पाटलाची मुलगी होत्या सावित्रीबाई फुले. आणि मग लहानपणीपासून त्या अतिशय लाडामध्ये वाढलेल्या होत्या. त्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्या देशामध्ये बऱ्याच चुकीच्या रूढी परंपरा होत्या. एखाद्या बाईचा नवरा मिळाला तर त्या बाईला पण जाळून टाकायचं. नीट बघा समोर, ऐका. पुन्हा पुन्हा ते सती प्रथा बंद झाली आणि मग स्त्रियांचं केशवपण म्हणजे टक्कल करायचं स्त्रियांचं. अशा वाईट प्रथा सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्या लहानपणीच त्याला विरोध केला होता. त्यांचं लग्न पुढं वयाच्या 9व्या वर्षी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झालं आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं. आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 ह्याचं वय किती होतं असेल त्यावेळेस 17 वर्षाचं वय होतं फक्त. आणि त्यांनी मुलींसाठी शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये सुरुवातीला फक्त 4 मुली आल्या होत्या. किती? तर त्या काळचा समाज मुलींना शिक्षण देण्याच्या विरोधात होता. कशाला मुलींना शिकवायचंय? मुलीला चुलीवरचा स्वयंपाक आला की बस काय करायचंय. परंतु अशा वेळी सुद्धा पुण्यातील काही सुज्ञ लोकांनी 4 मुली शाळेत पाठवल्या. 2 ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर. 3 जातीचे 4च मुली. आणि त्यावेळेस कशी अंधश्रद्धा होती की मुलगी जर शिकली तर तिचा नवरा मरल. मेला करे कोणाचा नवरा शिकले काय बी अंधश्रद्धा. मुलगी जी अक्षर शिकल त्या अक्षराच्या आळ्या होत्या आणि तिच्या ताटात पडतील. अशा काही वाईट परंपरा होत्या आणि त्यावेळेच्या समाजाने त्यांना विरोध केला. त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत जाऊस तर चलत जावं लागायचं. मग जुन्या रूढी परंपरेची लोक म्हणायचे बघा हे धर्म बुडवाय चाललेत, मुलींना काय शिकवत असतात का? म्हणून कुणी त्यांना दगड शेण खडे फेकून मारायचं. त्याच्यामुळे त्यांनी 2 साड्या ठेवल्या होत्या. 1 साडी पिशवीत असायची त्यांच्या शाळेत ठेवली. तो शाळेत जाऊन त्यांनी ती साडी बदलायची. दगड शेण गोटे मारले की त्यांना ते पहिली साडी घालवायची. मग त्यांनी शाळेत जाऊन दुसरी साडी घालायची आणि शिक्षणाचं पवित्र कार्य सुरू ठेवायचं. हळूहळू लोकांना समजलं की बाबा शिक्षण खूप गरजेचं आहे. मुलगी शिकली तरच आपली प्रगती होणार आहे असं लोकांना समजलं. 4च्या 10 मुली झाल्या, 10च्या 16 झाल्या, 16च्या 32 झाल्या आणि एका वर्षामध्ये मुलींची संख्या 100च्या पुढं गेली. मग एका शाळा काढून भागते का? त्यांनी अशा पुणे आणि पुणे परिसरामध्ये 16 शाळा काढल्या. किती काढल्या? 16. त्या काळामध्ये सगळ्यात जास्त अन्याय स्त्रियांवर आणि अस्पृश्य समजणाऱ्या समाजावर होत होता. 1 जानेवारी 1851 साली त्यांनी अस्पृश्य समाजातील लहान मुलांसाठी शाळा काढली आणि शाळेचं प्रस्थ वाढतच गेलं. सावित्रीबाई फुलेंनी शिकवलं. पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या स्त्री शिक्षिका भारतातील सावित्रीबाई फुले आहेत. म्हणून आपण त्यांची आज जयंती साजरी करतो. महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन, बालदिन नाही, बालदिन म्हणजे नेहरूचा, पंडित नेहरूंचा जन्मदिवस आणि बालिका दिन म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. बालदिनामध्ये मुलं मुली येतात आणि बालिका दिनामध्ये फक्त मुलीसाठी असतं. कळलं का? तर अशा या सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर फुकट एकही पैसा न घेता शिकवलेला आहे. स्वतःच्या खर्चानं शाळा काढल्या, स्वतःच्या खर्चानं मुलींना शिकवलं आणि हळूहळू मग आपल्या शासनाला पण त्यावेळेस इंग्रजांना पण कळालं की मुलींसाठी शाळा काढणं गरजेचं आहे. इंग्रज लोकांनी पण शाळा काढल्या. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 100-150 वर्षानं पुन्हा सगळीकडे मुलींना प्रवेश मिळू लागला. आणि अशा प्रकारे आज अशी परिस्थिती आहे की मुलीच कुठल्या पण विषयामध्ये असू द्या किंवा कुठल्या पण फॅकल्टीमध्ये असू द्या मुलीच पुढं आहेत. जर मुलगी शिकेल तर समाजाची प्रगती होईल. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं. त्यांनी कवी पण होत्या, कवयित्री होत्या. त्यांनी 52 कशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले असे 2 कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. व्यसनमुक्तीच्या त्या व्यसनाच्या विरोधात होत्या. दारू प्यायची नाही, दारूचं पैसे खर्च करू नका, त्याच पैशानं पुस्तकं आणा, लेकरांना वाचायला द्या असं त्यांनी त्या कवितेत लिहिलेलं आहे. ज्ञान नाही, विद्याच नाही आणि ते घेण्याची इच्छाही नाही तर त्याला माणूस म्हणायचं का असं त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. 1897 साली पुण्यामध्ये प्लेग आला होता. त्यावेळेस प्लेग आला की काय व्हायचं? पीस, उंदराच्या अंगावरची पीस जर माणसाला चावली तर माणूस मरायचा, त्याच्या काखेत गोळा यायचा.
मग त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलाला दत्तक घेतला होता मुलगा, त्यांना स्वतःचं मूल नव्हतं. काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता, त्याला शिकून डॉक्टर केलं होतं. त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि पुण्याच्या मध्ये खोले म्हणून एक ग्रस्त होते, त्यांच्या शेतामध्ये त्यांनी दवाखाना टाकला होता. आणि गरीबा घरचा मुलगा पांडुरंग नावाचा आजारी पडला होता. पांडुरंग गायकवाड, लक्षात ठेवा. आणि छोटा मुलगा होता 5-6 वर्षाचा, त्याला प्लेग झाला होता. त्याला घेऊन त्या चालल्या होत्या आणि त्या प्लेगची लागण त्यांना सुद्धा झाली. म्हणजे शेवटी सुद्धा दुसऱ्यांची सेवा करता करताच त्यांचं निधन 1897 साली पुणे येथे झालं. अशा या थोर लेखिका, शिक्षिका, कवयित्री यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने बालिका दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे. आपण पण त्यांच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे आणि त्यांचे विचार शिका आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. आयुष्यात कधी व्यसन करू नका, कुणाला मागे खेचू नका, पुढे जाण्यास मदत करा, पुस्तकं वाचा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा, असं त्यांनी महान शिक्षण दिलेलं आहे आपल्याला. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. आणि एवढं बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बंद कर बाळा.